जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते धान उभे विटेवर 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 सुंदर ते धान उभे विटेवरी 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 करकटे विराजित तुळसी हार ग
श्रीमुख आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले जय 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 गोपाल कुमारी
ताईन गर सैखाची आपला कुंतुंबा गाभ केला अज्ञान मुडांना उपदेश केला महापापी लाभिले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंदगिरी समर्था हरी हरी राम कृष्ण
उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात 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 वैकुंठित वैसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित वैसे नाही वैकुंठित काही काल्याचे कमळ काही काल्याचे कमळ काही काल्याचे कमळ काही काल्याचे एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखे घालून बरे सुखे घालून बरे तुझे घालून बरे तुझे घालून बरे तुझे घालून बरे तुझे घालून बरे वैकुंठित वैसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित वैसे नाही वैकुंठित ऐसे नाही कमळ काही काल्याचे 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 तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट गोपाल गोमाल गोपाल गोपाल गोमाल गोपाल गोपाल हॅलो हॅलो
उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया
उपजून या पुढते ओ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही
कवळ काही काल्याची एकमेका देऊ मुखी सुखी घालू अंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया जगन्माताने कथेचा विस्तार जगन्माताने कथेचा विस्तार जगन्माताने कथेचा जगन्माताने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुला बाबाजी गुरुदास तुला सोडून या कर चरणी ठेवी तो माथा बरसावी विनंती माझी पंढरी नाथा बरसावी विनंती माझी पंढरी नाथा हे सोडूया गजनी ठेवी तो माता तरी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा बरसावी विनंती माझी पंढरी नाथा बरसावी विनंती माझी पंढरी नाथा ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडून या कर चरणी देवी तू माता परसावी विनंती माझी पंढरनाथा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मद दावाव्या सुभटा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्यच वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणं गिरी ब्रह्मस्वरूपं जेने मुक्ताई नगर सरिखाची अपुला पुंतंबा गाव केला अज्ञानी मुडा नवपदेश केला महापापी लाविले मूळपंथा नमस्कार माझा श्री गुरु रामानंदगिरी समर्था विठ्ठला उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या जनता जनार्दनाच्या सेवेकरता निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकार अस्तित्व प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबराय विठाल विठाल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय काल्याचं महत्व सांगतात किंबहुना तो काला सुलभत्वानं मिळाल्याच्या नंतर आम्ही कशा रीतीने तो प्राप्त करू आणि प्राप्त झाल्याच्या नंतर कोणत्या स्थानावर बघू याचं सरळ विवेचन करणार स्पष्ट अभंग विठाल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री हनुमान जन्मोत्सव कीर्तन महोत्सव वर्ष जवळजवळ हे तिसरे म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांनाच कमी पडतील महाराज खूप उत्कृष्ट असं नियोजन केलं तिसऱ्या वर्षाच्या मनाने स्वतः तुमच्या स्वतः करता एकदा टाळावा जातो बरं वाटेल खूप गोड नियोजन म्हणजे उत्कृष्ट ते मृदंग वादक आमचे पात्र्याचे महाराज नाव माहित नाही पण हात माहिती नाव कायमचं लक्षात राहण्याकरता साधूच्या डोक्यात बसावं लागतं विठाला
पात्र्या गावचं वैभव असलेलं किरण महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. हातात एकदम स्वच्छ अशी स्पष्टता आहे. नाही तर काही काही ताकदीच्या बळावर ठोकतात, रेटतात पकवाज, ते मजा देत नाही. पण एकदम स्पष्ट स्वच्छ बोल वाजवणं, मृदंग वाजवणंही सोपं नाही. त्या मला गुरुवारी महाराजांबरोबर मी काही काळ वाजवला पकत, पण ते पुरत नाही महाराज. तब्येतीच्या मानाला, लाल कपड्याच्या मानाला ते वाजवत नाही. पण किरण महाराज अतिशय उत्कृष्ट महाराज. वाजवणं, कीर्तन वाजवणं सुद्धा कीर्तनकाराला नाही वाजवायची, इतकं अवघड नसतं. कीर्तन वाजवणं सुद्धा त्या रीतीने सोपं नाही महाराज. मृदंग म्हणजे पूर्ण शरीरातून घाम निघतो, शर्ट ओरलं होतं कधी कधी. गायक वादक उत्कृष्ट म्हणजे आजचं बघायचं टेन्शनच नाही महाराज. गुरुवर्य कैलासगिरी बाबा नेहमी म्हणतात, मृदंग वाजवल्याच्या नंतर किंबहुना कीर्तनातली प्रथम चाल वाजवल्याच्या नंतर पोटातली 2.5 चपाती कमी होत असते. काय गिंत्रदा कदा धिन घेता गिंतडा अंधा धिंता कत्तित्ता धिर तकिता तधिर तकिता तधिर तकिता. हा मृदंगाचा मुखडा जवळजवळ 28 चालीमध्ये असो किंवा पहिलीच आहे. जास्त उंच आवाज बोलत नाही, जेवढं स्पष्ट बोलतोय शांत आवाजात बोलण्याचा प्रयत्न करू. पोटातली 2.5 चपाती कमी होती म्हणून आमचे किरण महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमची कुठं भेट झाली तिकडं नेवास साईडला भेटतात. गुरुवारी बाबांचे कीर्तन मी समक्ष साक्षीदार होतो. खूप मस्त मृदंग तयार. आणि दोन्ही गायनाचार्य महाराज मंडळी, दोन्ही मित्र दिसतात जवळचे, एका गुरुकडे शिकलेले. काय नाव महाराज? प्रसाद महाराज. गाव कोणतं तुमचं? तेच सोलापूर. बरं, अरे वा वा, खूप धन्यवाद दोन्ही महाराज मंडळींना. दोघेही मित्र अतिशय उत्कृष्ट तयार. गायक वादक उत्कृष्ट असलं म्हणजे जरा व्यवस्थित राहतं महाराज. विशेषत्वानं सांगायचं ठरलं तर काय चुकलं म्हणतो का? विठाल दोन्ही महाराज मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे पेटी मास्तर बाबा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले विठ्ठल महाराज असतील, आमचे गोरकांना लहारे असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विशेषत्वानं असं वाटतं की आज असं वाटलं होतं की कीर्तन होत नाही पावसामुळे. कशामुळं? पावसामुळे. पाऊस बी काय आता कधी पडायला लागला मला, त्याला विषयच नाही राहिला. पण आज निघलो प्रवासाला, तेव्हा सकाळचं गंगापूरहून निघालो मी. आज तेव्हा यांना फोन केला आमच्या संदीप भाऊला, या म्हणे महाराज काय हरकत नाही. पण आपण 4 गोळणी घेऊन दही आणली फोडली तरी काला झाला आपला. अजून काय लागतं? 2 तास कीर्तन करावं असा मान पुढचे. पण विशेषत्वानं नियोजन इतकं सुंदर केलं की बघायचं का. आज पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी, त्यामधली एक हनुमान जयंती पर्व विशेष सांगितलेले. हे महापर्व आहे आणि ह्या महापर्व काळावर आजचा अखंडानम सप्ताहाची सांगता. द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्याच गावचं भूषण ईश्वर महाराजही आज आले, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. लई दिवसानंतर आबा आले का? आबा नाही आले? आबा हा नाही आले आबा, त्यांनाही द्यावे. घरी असले तरी त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि चिंतनाला सुरुवात. विठाला विशेषत्वाने कीर्तन उत्सवामध्ये तरुणांचा जास्त सहभाग दिसतो मला. पटेलवाडीमध्ये तरुणांनाही द्यावे तेवढे धन्यवाद मला. विशेषत्वानं आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात करत असताना संत महात्म्यांनी कितीतरी पुरावे दिलेत महाराज. कोणी या पण हरिभजन करा. पुरावा द्यायचा ठरलं सांगू का तुम्हाला? या रे लान या रे लान थोर, याची भलती नारी नर, या भलती नारी नर, हे करावा विचार, करावा विचार, न लगती नार बनाती.
पण मी आता कदाचित वयानं लहानही असेल तुमच्यापेक्षा, अभ्यासानं लहान असेल, लाल कपडे घातले म्हणून तुमच्या दोघांपेक्षा मोठं का नाही ना? पण मी जागा मोकळं सोडल्याच्या नंतर ठसून प्रमाणाचं अजिबात जागा दोघांना मोकळं सोडायची नाही. या अनुषंगानं ठरलं तर महाराज वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगी चिंता कवनाची, किंबहुना तरणा भाग्यवंत. या आठासाने धरलं किंबहुना अनुषंगाने धरलं तर तरुण म्हणून खूप सुंदर हे नियोजन केले महाराज, खूप सुंदर. गायक वादक त्याबद्दल तुम्हाला सर्वांना उरले सुरले सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आज काला म्हणजे पगारीचं कीर्तन आहे महाराज. काला म्हणजे काय? पगारीचं कीर्तन. आज परमार्थिक अवस्थेमध्ये रघुमान असताना जवळजवळ 7 दिवस झाला आपण पावसातही परमार्थ केला. त्याचं फळस्वरूप म्हणजे आज भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. कोणाचं चिंतन करायचं? दुसरं काही नाही. ज्ञानी जरी असला तरी आज त्यांना ज्ञान सांगायचं नाही कीर्तनामध्ये. भक्तिवान जरी असला तरी भक्ती सांगायची नाही. योगी महापुरुष जरी असला तरी त्यांना कीर्तनामध्ये योग सांगायचं नाही. फक्त भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, तारुभव सागरिते, तारुभव सागरिते. देवे गोकुळे, देवे गोकुळे, तारुभव सागरिते, तारुभव सागरिते. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र उच्चारण करण्याचा दिवस म्हणजे काला. काल्याचे अनेक प्रकार सांगता येतील महाराज. आवरून सांगा. कीर्तनापासून गृहीत धरलं तर कीर्तन 3 प्रकारचे. एक नामसंकीर्तन, पंचदशीकारांनी सांगितलं, एक लीला संकीर्तन. या अनुषंगानं धरलं तर आजचं कीर्तन म्हणजे फक्त भगवान परमात्म्याच्या लीलाचं वर्णन करायचं, दुसरं काय नाही महाराज. एकदशी चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीताय. या 2 अनुषंगानं चरित्र उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं. विठ्ठल या काल्यामध्ये, या रंगामध्ये काला सांगितलंय. काला खाऊ दही भात, दही भाताचा काल आहे, लाई किंबहुना दह्याचा काल आहे. पण या अनुषंगानं वेदांतिक भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर जीव ब्रह्माचा एक सुद्धा काल आहे. शांती ब्रह्मन आत्मारांची खूप गोड होवी. आवर्जून माझी एक विनंती, जेवढ्या वेळ बोलल तेवढं अभंगाचं बोलण्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. एक शब्दही बाजूला जाणार नाही याची काळजी मी सुद्धा घेईल, तसे तुम्ही सुद्धा तयार राहा. विडाला शांती ब्रह्मन आत्मारांनी वर्णन केले मला. जेत जीव शिवाचे ऐत्यासे, बुद्धीवरी अभेदाचे तरंगनासे, आणि सहजची अपेसी आनंद तत्व, तैसा हा तव काल्याचा प्रसादू, सहजची वर्णिला विशदू. आणि भावया गोविंदू बोलत असे. नाथमहाराजांनी खूप गोड वर्णन केलं मला. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त कशा रीतीने होतं? संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून 3 दोषाची निवृत्ती करणं, आणि मग संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून 3 दोषांची निवृत्ती केल्याच्या नंतर मग खऱ्या स्वरूपाचा काल होतो. बिडाला याच्या उलट या अर्थ तुम्हाला आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करणं म्हणजे सुद्धा काला. तुम्हाला आम्ही ऐकतो सद्गुरू नारायण महाराजांचं कीर्तन, अहो अंगावर शारे येतात महाराज. आज हृदयामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज बसले. फक्त ती मन आहे, हे मन फक्त भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पित केलंय. आवरून सांगतो तुम्हाला, वासुदेवातलं गोड प्रमाण मी वापरतो तुम्हाला म्हणून सांगतोय. या अनुषंगानं धरलं 16 गायी भगवान परमात्मा निश्चित स्वरूपानं संत महात्म्यांच्या सानिध्यात राहून आपण 16 गायी सांभाळू शकतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 इंद्रिय, मन आणि बुद्धी.
बुद्धी सहित आपण संत महात्म्यांची सेवा करून जवळजवळ 15 गायी पाहू शकतो, पण 16वी गाय खूप कठीण आहे. जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराय आदी करून संत महात्मे जगाच्या पाठीवर जन्माला आले. योगीराज गंगागिरी महाराज जन्माला आले. महाराज या संत महात्म्यांनी 17वी जी गाय ती भगवान परमात्म्याला राखण्याकरता दिली. महाराज टाकेली पात्र जोडी धर्म अधर्म आशा टाकेली पात्र जोडी धर्म अधर्म आशा मुलाळ चुकविला त्रिगुणाचा ओळखा लाल चुकविला त्रिगुणाचा ओळखा मागे भीक आता तिथाला बोलली 17वी गाय तेने पुरविली एका धर्म अधर्म आशा टाकेली पात्र जोडी धर्म अधर्म आशा मुलाळ चुकविला त्रिगुणाचा ओळखा लाल चुकविला त्रिगुणाचा ओळखा मागे भीक आता हाती झाला भरवसा मागे भिक आता अगदी झाला भरवसा बोलली 17वी गाय देवानी जगावी बोलली 17वी गाय तिने पुरविली इच्छा केली निरोधा सुंदरानी तेथे त्रिपुट शिकरिला मिळे आईचे केली निघालोगा पंचदारोनी हेची कोटची करेगा तारविले नाये भगवान परमात्म्याच्या तावडीत दिल्याच्या नंतर सुखे मी निजलोगा शून्य सारून तिथे त्रिकूट शिखरीगा दान मिळ्या येते. या अवस्थेला पोहोचल्याच्या नंतर भगवान परमात्मा निश्चित स्वरूपाची कृपा करतो. महाराज जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव ठेवत नाही, फक्त मन त्याच्या चरणी अर्पण करावं लागतं. म्हणून राजा एक देव थोरी मनुराजा देव येतो असे नांद तुझ्याचे दोघी नारी असे नाद तो त्याचे दोघी नारी पुत्र पौत्र संपन्नधारी पुत्र पौत्र संपदारी देणे कृपा केली आम्हावरिला मनोने आलो या वेळेला हे मनोने आलो देणे कृपा केली आवडीला मनवोई आलो या देवा मनवोई आलो या देवा परमार्थिक अवस्थेमध्ये रममान होण्याकरता अगोदर मनाची कृपा लागते. मन ऐकत असतं घरच्या मंडळ म्हणलं चल कीर्तनात येत नाही लोक एका शब्दामध्ये. मन साहजिक आहे ऐकलं. मनासारखं कठीण जगाच्या पाठीवर कोण नाही महाराज. म्हणून राजा एक देवपुरी जगद्गुरु तुकोबराय आदी करून संत महात्म्यांनी सांगितले परमार्थिक तत्वाला किंबहुना परमार्थिक अवस्थेमध्ये रममान होण्याकरता परमार्थिक तत्वाला सुरुवात करण्याकरता या उलट बोलू का परमार्थाला सुरुवात कधी होत असते ज्यावेळेस मन माणसाच्या ताब्यात येत असतं. भगवान परमात्मा प्राप्त करू शकी गोष्ट कन्वयाची गोपिका म्हणते याची लागे होते जिले भोग याची लागी हो केले नाना याग याची लागी हो अष्टांगादि योग याची लागी विषयांचे त्याग केली जन्मांतरी सूचना याची लागी हो वसविले निर्जना बक्षोनी फळमूळ प्राशिले जीवना याची लागी केले तीर्थाटना याची लागी हो असं निशयनी
केली निरंतरी याची चिंतवणी बैसले धरून या निज रूप ध्यानी नामी नेमेली नित्याची वाणी हो. याच्या करता सगळे 8 तास केले. भगवान श्रीकृष्णाची कृपा आमच्यावर व्हावी. किंबहुना याची लागी मंत्र जप केला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी निज धर्मानुष्ठला, याची लागी संसार तेजीला हो. देवा करता संसार सोडतो ना आपण. मी काल एका गायकाला म्हणलं चला माझ्याबरोबर कीर्तनाला, तुम्ही काय पिळायचे राहिले तुम्ही पुढे मी मागून होतो विठ्ठल मला सामान्य स्वरूप नाही. भगवान परमात्मा हे 8 तासानच हा झाला 16 अनुपम्य महाराज म्हणजे. आजचा 16 काय खूप गोड 16 महाराज. भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करण्याकरता वेद सुद्धा थकला महाराज. वेद सामान्य स्वरूप काय महाराज. या रीतीने ठरलं तर लोकांची गोपी का म्हणते तेथ पाड काय कोण मानाचा मानवाचा वर्णिता शिनले नाही पुरली वाचा नाही त्या मूळ स्थाना जावयावं. या अनुषंगाने ठरलं तर भगवान परमात्म्याचं स्वरूप वर्णन करणं शक्य नाही. मला पुसू नका बागी वेदासी काही कळलेची नाही शेष शिनला ढाल्या शस्त्रची धागी बा देव काहो मी देवरी उभा उभा देव काहो मी देवरी उभा उभा देव काहो मी देवरी उभा उभा देव काहो मी देवरी उभा उभा. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला. या न्यायानं धरलं तर त्याला 1000 तोंड येतात. शेषनागाचं सुद्धा 2000 विशस्त्र जीवा झाल्या. मला पुसू नका बाई वेदासी काही जिथं वेद कळला मला गप बसला ते जीव जंतू सीके ते जीव जंतू सीके ते जीव जंतू सीके प्रमाणे नवे वेदासी ते जीव जंतू सीके भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करता करता वेद सुद्धा थकला महाराज. ते जीवजंतुसी किवीकडे तेथील प्रमाण निनेवे वेदासी ते जीवजंतुसी केवीकडे. जिथं वेद थकला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना तिथं आपण सामान्य स्वरूप अल्प बुद्धिहीन माणसं काय भगवान परमात्म्याचं वर्णन करणारे. ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येते आवरून सांगतो 6 दिवसापूर्वी भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आपण रामनवमी साजरी केली. आज श्रेष्ठ असणारे भक्त हनुमंतराय यांचा जन्म आहे. पण खऱ्या रीतीने जन्म कशा करता झाला. ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येते धर्म लयाला जातो त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धरतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या अनुषंगानं धरलं संत महात्म्यावर साधूवर धर्मावर ग्लानी ज्यावेळेस येते महाराज त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतो. पण आवडून सांगा हे भक्त कधी येतात. ज्यावेळेस भगवान परमात्मा वैकुंठाहून येतो त्यावेळेस सुद्धा भक्त सुद्धा संत सुद्धा आपल्या मानवी जीवनाचं कल्याण व्हावं याच्याकरता वैकुंठाहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची वैकुंठवासी आलो याची कारणाची आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची जादू सशाले मारले आगरानी भरले गेले जादू संताचे मार्गे आगरानी भरले गेले उच्चिष्टान भाग त्याच्यावर संत मात्र सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण करण्याकरता येतात महाराज. परित्राणाय साधूनां पुरावेदेश सहित बोलतो महाराज. पण भगवान परमात्मा अवतारा लेण्याकरता नियोजन करावं लागतं. भगवान परमात्म्याला सामान्य स्वरूप आहे का महाराज.
कुठलीही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रयोजन हा उद्देश असतोच मानवी जीवनामध्ये विडवलं सामान्य स्वरूप नाही. अहो देवकी मातेसमोर 5 वर्षाची मुलगी मूर्ती उभा टाकली. 5 वर्षाची. किती? 5 वर्षाची. लहान भगवान परमात्म्यानं डायरेक्ट सामान्य स्वरूप घेतलं नाही. अगोदर 5 वर्षाची मुलगी देवकी माते पुढे उभा टाकली आणि मातेला आणि वसुदेवाला सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात, आता ज्यावेळेस मी कंस हत्या करता, कंसाला मार नाही तर दुर्मिळ कारण झालं महाराज, पण या व्यतिरिक्त धर्मावर खूप मोठी ग्लानी आली होती. गायरूपी पृथ्वी धर्म ब्रह्मदेवापाशी भगवान शंकरापाशी जाऊन रडत असताना मग प्रयोजन ठरलं महाराज अवताराचं. अवतार कोणाच्या पोटी धारण करायचा? देवकी मातेच्या पोटी अवतार धारण करायचा. 5 वर्षाची मूर्त बरं का, माता मला लक्षपूर्वक आहे का, 5 वर्षाची मूर्त देवकी मातेला सांगली, आई मी ज्यावेळेस तुझ्या पोटी जन्म घेईन ना तेव्हा मला इथं ठेवू नको, कुठं घेऊन जा? नंदाच्या घरा आई मला इथं ठेवू नको, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. मला तिथं यशोदा मातेच्या पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर माया उपजली बेधे माझा ठेवी आणि येथे माया उपजली बेधे माझा ठेवी आणि येथे नंदाच्या वृक्षपाळ त्यांचं कसं होईल? त्यावेळेस भगवान परमात्म्यानं गोड उत्तर दिलं महाराज, म्हणत ऐसे वृक्षपाळ ते नामहिले सकळ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. नामदेवांचं इतकं वाक्य गोडे बरं का ईश्वर बाबा, या वाक्यावरून जीव ओळून टाका महाराज, जीव ओळून टाका. एवढं स्वरूप स्थितीचं वर्णन भगवान परमात्म्याचं केलं महाराज. आच्छादित रूप नामा मने माझा बाप नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. नामदेवांनी स्वतः वर्णन केलं महाराज. आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. भगवान परमात्मा साक्षात जन्म घेतल्याच्या नंतर धर्माला ग्लानी येणारे, ग्लानी आली, ती ग्लानी पुसून टाकण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार विठाला. आवडून सांगतो आपण, ज्यावेळेस भगवान परमात्मा साक्षात उभा ठरतो ना त्यावेळेस दास्यत्व निकट हनुमंत पै केले. जगाच्या पाठीवर असा पूर्ण अवतार जगाच्या पाठीवर होणार नाही. तो जन्म म्हणजे आपल्या बजरंगबलीचा जन्म. एका सामान्य स्वरूप आहे का, त्या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ताकद निर्माण व्हावी असा दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचंद्र. अगोदर आपल्याला कुठेतरी नम्र व्हावं लागतं, कुठेतरी कोणाचं तरी दास्यत्व करावं लागतं, तेव्हा जीवनात कुठेतरी आपलं कल्याण होत असतं. भगवान परमात्मा
मध्ये ठेवल्याच्या नंतर खऱ्या रीतीने सांगतो तुम्हाला, पहिली लीला जर काय केली असेल, भगवान परमात्म्यानं पुतण्याला मारलं. पुतणीपेक्षा सगळ्यात बलाढ्य असणारा राक्षस म्हणजे कपट्या महाबळवटा. कपट्या महाबळवटा दिली पिढीदान, शोषिली पुतना विषपाजिताची स्तन. या अनुषंगानं धरलं कपट्या महाबळभट भगवान श्रीकृष्णाची कुंडली पाहण्याकरता. आता पहिला बऱ्याचशा महिला मंडळाला छंद असतो मला, कोणी लाल कपड्याला दिसलं आमच्या मुलाचं कसं होईल बघा तरी, आणि त्याच्या डोक्याचा पत्ता नसतो, त्याला कुठं घेतो तुम्ही 1 लाखाची चुका विकतो. नाही कळलं मला काय म्हणे, एवढी अवघड गमन झाली महाराज जगाच्या पाठून. आपली श्रद्धा विश्वास. अहो तुम्हाला सांगू का, ज्या भूमीवर गुरुनामवर सद्गुरु भास्करगिरीजी महाराज, गुरुनामवर सद्गुरु नारायणगिरीजी महाराज हे 2 महात्मे जन्माला आले महाराज, परत आपल्याला कोणाची चरण धरायची गरज पडणार नाही. हे महात्मे होणार नाही महाराज जगाच्या पाठीवर. आवडून सांग का, इथं कुठेतरी आपण फसतो महाराज जीवनामध्ये. आवडून एक वेळेस सांगतो, जगाची मालकी सुद्धा या विषयाला फसली. सीतेला भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते की विश्व मी निर्माण केले, अजून सोन्याचं हरिण जन्माला आलं नाही, येणार सुद्धा नाही महाराज. पण ऐकन ती एका शब्दात बाईक होय हो म्हणतात, अनुभव आले अंगा सांगतात मला. हे सगळ्या स्वय अनुभवानुसार सांगतात की बाबा नाही ऐकले महाराज. पण आवडून सांगा, तो एक मालकाचा शब्द तुमच्या जीवनात करता. कोणाही कर, कोणाचाही शब्द डावला, पण आपल्या पतिदेवाचा शब्द कधी डावलता कामा नाही. विठाल एक आपल्या नवऱ्याचा शब्द फक्त डावला, कायमचा वियोग सीतेला घडवला. एवढं जाणता, फक्त ती सीता अख्ख्या विश्वाची मालकी होती, आपल्या घरात काही चलत नाही. म्हणून हे संत महात्मा जगाच्या पाठीवर जन्माला आले, कोणालाही बोलू नका, हे शेवटचं, दुसरं काहीच म्हणणं नाही. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघत असताना रासलीला आवडून सांगायचं ठरलं तर या महाराष्ट्रात जो काला होतो तो काला दुसरीकडे कुठं नाही बघा. आवडून सांगतो, काला वाटण्याचा अधिकार वेगळा, काला देणारा वेगळा, काला घेणारा सुद्धा वेगळा. याला सुद्धा अधिकार लागतो. येड्या गबळाचं इथं काम नाही. आवडून सांगायचं ठरलं, काला तिथं वृंदावन आहे, उत्तर भारतात काला नाही. काला फक्त महाराष्ट्रात माऊली ज्ञानोबरांची कृपा आहे आपल्यावर, म्हणून काला मिळतो आपल्याला. काला सामान्य स्वरूप आहे का? आवडून सांगू का, काला 2 लोकांनी केला. एक देवानी काला केला आणि एक संतांनी काला केला. ईश्वर बाबा माईक तुमच्याकडे घ्यावं थोडं. काला संतांनी दिला आणि काला देवानी दिला. काला वाटण्याचा अधिकार संताचा आहे, किंबहुना काला वाटण्याचा अधिकार देवाचा आहे. आवडून सांगा, देवानी गोकुळामध्ये काला वाटला, लक्षपूर्वक का मस्त चिंतन करू आपण. आणि काला संतांनी वाटला महाराज. एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवालवंती. माझा ज्ञान राजा गोपाळाची गायवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची गायवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची गायवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची गायवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाम पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. काला वाटण्याचा अधिकार कोणाला नाही. काला घेण्याकरता सुद्धा सामान्य लोक नाही. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. आवडून सांगा, इतकं कीर्तन गोड असलं पाहिजे की भगवान साक्षात जगाचा मालक याचा पितांबर कीर्तन सुटला पाहिजे. आज माऊली ज्ञानोबरांची होई, जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेचं प्रमाण, आधी करून शांत ब्रह्मनात्मांच्या भागवताची होई कीर्तनामध्ये सांगणं म्हणजे कीर्तन करायला झोपीच्या मोठ्याला गोळ्या गेल्या. विठ्ठल जगाच्या पाठीवर काला वाटण्याचा अधिकार माऊली ज्ञानोबरा आधी करून संत महात्मे, नाही दुसरं देव महाराज. तो काला तिसऱ्याला वाटता येणार नाही. काला सामान्य स्वरूप, जिथं नामदेव फसले तिथं आपण कोणी
नामदेवांना सुद्धा नाही महाराज संत पदापर्यंत जोपर्यंत पूर्णत्वाला आले नाही तोपर्यंत नाही. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये ठेवल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांनी कपट्या महाबळ भटाला भविष्य सांगा म्हणे आमच्या श्रीकृष्णाचं कसं आहे. आता तो डुप्लिकेट राक्षस होऊन आला होता, राक्षसच महाबळ भट झाला होता. आणि हे डुप्लिकेट माणसं जाणवं काय चिचुकी आहे काय, पाणी प्यायला देतात काय, लाखभर रुपयाला चिचुकी विकतात काय, हे डुप्लिकेट माणसं असतात. तो बी सुतळीचं जाणवं मस्त असं पट्ट्याचं धोतर सुंदर रीतीने मेकअप करून तो कपट्या महाबळ भट गेला कुठं भगवान श्रीकृष्णाजवळ. आणि सांगू लागला मंगळ वाईट आहे, शुक्र जेवण करतोय, शुक्र जेवण करतोय, शनिवार भरपूर लांब गेलेला राशीमध्ये, हे सगळं आणण्याकरता व्यवस्थित विधी करावं लागेल. भगवान श्रीकृष्णाने सगळं ऐकून घेतलं महाराज. अरे खोटं कमीत कमी खोटं तरी बोललो, सामान्य स्वरूप आहे का, हे स्वरूप सामान्य नाही महाराज भगवान परमात्मा. तर ज्यावेळेस भगवान परमात्म्याने लीला इथं चालू करायला सुरुवात केली, या पिढांना पिढ नसतं का पाठ, ज्या पाटावर कपड्या महाबळ बसला होता त्या पाटाला हात नाही दिली, उचल जायवरती 10-15 फूट याला घेऊन 10-15 फूट घेऊन गेल्यानंतर दान दिसून आजून दिलं महाराज. कोणाला कपट्या महाबळ भटाला. पण एक आवर्जून तुकोबारांचं प्रमाण सांगतो, तुका म्हणे जाती जाती करता हाती माती. या अनुषंगाने सगळे आले महाराज, लाटणे कोळपाट ओरुटे सगळं जे तुमच्या किचन मधलं सामान ते धावत आलं. आमची दक्षिणा कोण घेऊन जाणार आहे, यांनी सुद्धा दक्षिणा द्यायला सुरुवात केली महाराज कपट्या महाबळ भटाला. आवडून सांगा धोतरे फाटले जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर फाटले. आता ते म्हणतात नाही, इतका टोका शब्द संत महात्म्यांनी वापरला. इतकी टोकाची अवस्था झाली महाराज. पळत असताना संध्याकाळी बैलगाड्या सगळं शेतातून सामान आलं, सगळ्या अवस्थेत धुतला महाराज. कोण कपट्या महाबळ भटा दिले पिढेदार. आवर्जून दुसरी लीला सांगण्याकरता तन्नूरकरांची पूर्ण गोळच म्हणावं लागेल. विशेषत्वाने सांगण्याकरता कथा भरपूर आहेत, पण पुतणीला सुद्धा मारलं. अहो नामदारांनी पुतणेचं वर्णन केलं. मी म्हणतो ना पुढच्या वरच्या वेशाला घाव कधीच माणसाला फसू नये महाराज. अंतकरणामध्ये त्याची किती भक्ती याला फसलं पाहिजे. शुद्ध कसोनिया पहावे वरल्या रंगान बुलावे तुका म्हणे घ्यावे ते नोये तुझे ते. नामदेवांनी ती पुतना किती स्वरूप संपन्न मेकअप करून भोवळ्याला काय म्हणतात ते करून आता दररोजात गुतणार होता का, सगळं व्यवस्थित करून आली महाराज. कोण नामदेवांनी वर्णन केलंय महाराज. नामदेवांनी पुतणेचं वर्णन केले. नामा म्हणे आली नंदाची घरा, नामा म्हणे आली नंदाची स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाच्या घरा, नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा समर्पक प्रमाण त्याला दिलं. शुद्ध कसोनिया पाहावे वरल्या रंगान बुलावे तुका म्हणे घ्यावे तिने नव्हे तुकी. एक वाक्य सांगता, आंबान बापून स्वामीन खरात यांच्या नादी लागून जीवनाचं कल्याण करून घ्यायचं, पतन करून घ्यायचं तुम्ही तुमचं ठरवा. पुतणीनं तर स्वरूप संपन्न असं काय देवांगना एखादी पुतना असं स्वरूप धारण करून आली. कोण पुतना. पुतना ज्यावेळेस स्वरूप धारण करून आल्याच्या नंतर स्तनातलं विष पाडलं महाराज भगवान परमात्मा. आवडून सांगतो तो भगवान परमात्मा हळहळ नावाचं विष प्राशन करून शांत बसू शकतो. तर तितक्या विषयाने त्याला काही होणार आहे का, काही झालं नाही महाराज. भगवान परमात्म्याला शेवटी 5 प्राणासहित पुतना मारून टाकले महाराज. भगवान परमात्म्याचं लहान अवस्थेतलं क्रीडा विडाला ठरलं तर भगवान श्रीकृष्णाच्या किती लीला सांगता येतील. अहो गोवर्धन कोण होतीला, गोवर्धन
या गोवर्धन करंगळी भगवान श्रीकृष्णाने उचलला. आवडून आता मग महाराजांच्या कीर्तनात ऐकलं, अहो इंद्राला फेल पाडावा महाराज. इंद्र पाऊस पाडतोयच्या करता इंद्रयाग करायचे लोक त्या काळामध्ये. भगवान श्रीकृष्ण म्हणे आपल्याला पाऊस पाडणारी एकमेव देवता म्हणजे कोण? काय त्या डोंगराचं नाव? हा, पर्वताचं नाव काय त्या? गोवर्धन. गोवर्धन ऐकवलं मला, गोवर्धन. या गोवर्धनाच्या कृपेने आपल्याला पडतो महाराज. साक्षात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाची पूजा चालू करायला गेली. इंद्रदेव पाव चढा महाराज, ते सगळ्यांनी स्कूल लागले त्या दिवशी. हो, इंद्रदेव इतका पाऊस पडला की सगळं गोकुळ भारताच्या नकाशातून काढून टाकायचं असं काही ठरलं महाराज. पण भगवान श्रीकृष्णाने डोंगर उचलला महाराज. सामान्य स्वरूप आहे का? हे नाही, या खोड्या या व्यतिरिक्त आवरून का हे फक्त आचरणात आणण्यापेक्षा कानानं जरी ऐकलं तर मानवी जीवनाचं कल्याण होईल. भगवान श्रीकृष्णाने पुतना मारली, कपट्या बटाला सुद्धा पिढ दान दिलं. मग भगवान श्रीकृष्ण रांगू लागले मला. आणि रांगत असताना इतक्या खोड्या केल्या भगवान परमात्म्याने, तिचं स्वरूप संपन्न वर्णन नामदेव राय महाराज करतात. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, गावनी धरती गवळणी, गावनी धरती गवळणी, गावनी धरती गवळणी, गावनी धरती गवळणी, बांधित चरणी देती घराणी, बांधत चरणी देती घराणी, बांधित चरणी देती घराणी, बांधत चरणी देती घराणी, यशोदेचा धनी, यशोदेचा धनी, यशोदेचा धनी, यशोदेचा धनी, समाल मिले नवल केले साधू. कृष्ण आला, कृष्ण रंगत रंगनी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती घराणी, यशोदेचा धनी, दैकुत भक्षुनी तमाल निले नवल केले साधनी. कृष्णा आळवा आळवा भरतुनी मागे लावा, कृष्णा आळवा आळवा. या अवस्थेत भगवान परमात्मा खोड्या करत होता महाराज. वैतागली खोड्याला इतक्या लवकर सामान्य स्वरूप खोड्या करावं का महाराज? भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या म्हणजे सामान्य स्वरूपाच्या नव्हत्याच महाराज. या पोराने इतका उत्मात करून टाकला गोकुळामध्ये धावता वगैरे होतो, इतका उत्मात करून टाकला भगवान श्रीकृष्णाने गवळणी वैतागल्या महाराज. गवळणी भगवान श्रीकृष्णाचं कारण सांगायला सुरुवात केली. यशोदे, या गोकुळामध्ये आम्ही राहायचं का नाही सांग आम्हाला एकदा, तू दुसरं काहीच करू नको. या गोकुळामध्ये यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे गावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे गावे, कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे गावे. कृष्ण गेला काय, जाऊ दे. यशोदेला सांगत असताना इतके कारण सांगितले महाराज. पण आई ऐकत नसते. आपलं ते काटत दुसऱ्याचा तो, आपलं ते काटत, आपलं तर बाब्या, दुसऱ्याचे ते काटत, बरोबर असं नाही काय ते. या अनुषंगाने ते ऐकत नव्हती यशोदा माता महाराज. यशोदा माता खूप स्वरूप संपन्न वर्णन केलं नंदराने. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने गे, काय सांगा ते घराने गे, गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, गोयल नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संमत सोडा गे, गोकुळच्या नारी. तुम्ही लपुण्याचा भवरा गे, अळगोईचा या गोपाळा, तुम्ही ढाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या नारी. तुम्ही लपुण्याची गोटी गे, लागतायाच्या पाठी, ही एवढी तरीच कोटी गे, गोकुळच्या नारी. सावरा चिन्हा माझा गे, गवळीत खेळ राजा, तुम्ही ढाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या नारी. हे स्वरूप सुचितलं वर्णन करत असताना यशोदा म्हणते, माझं लेकरू तसं नाही ते. तुम्ही याची गोटी लपवता, याच्याच पाठीमागं तुम्ही लागता.
या अनुषंगानं सांगत असताना गवळीने ऐकलं का महाराज? नाही ऐकलं, गवळीने नाही ऐकलं ते. मग आम्ही इथं राहावं का सांग आम्हाला. तो तेव्हा यशोदा माता म्हणे मला असं सांगू नका, त्याला लाईव धरून आणा, तुम्ही पकडून आणा घोड्या करत असताना. तेव्हा एक चंद्रकला नावाची गवळी म्हणे अगं हा तुमच्याच घरी कशा घोड्या करतो, याला म्हणा ना माझ्या घरी येईल, याला दाखवते. हा तुमच्या घरी येण्याची काही मत करतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणे पेंद्या अरे खूप बोलत रे, हिचं घर क्रमांक, हिचं नाव काय. तेव्हा पेंदा म्हणतो देवा ही आपलीच चुलती आहे, तुम्ही काळजीच करू नका, पुढचं बराबर प्लॅनिंग मी करून ठेवतो. असं स्वरूप स्थितीतलं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळा सहित पुरेव करत घरी जात असताना तिच्या लक्षात होतं आज भगवान श्रीकृष्णाला आपण ढवचाळ. भगवान श्रीकृष्ण निश्चित स्वरूपानं रात्री का होईन किंवा दिवसा रात्री कधीतरी आपली खोड करण्याकरता घरी येईल. विठाला सामान्य स्वरूप नाही मला. भगवान स्थितीतलं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण सगळ्या सवंगड्या सहित कोणाची तर गेले ते चंद्रकला नावाच्या गवळणीची. चंद्रकला नावाच्या गवळणीचा नवरा घरी काम शेतात राब कष्ट करून घरी थकून आलता गाया चारत असताना. ते म्हणे मालक आज कृष्ण 100% आपल्या घरी येणार आहे, तुम्ही सावध राहा, रात्रभर झोपू नका. तो म्हणे गप मरतो आता, दिवसभर काम केलंय, रात्रभर जागायला लावू नको, माझ्या अवस्था शक्य होणार नाही, तू जा. तेव्हा तिनं सुद्धा जागरण करायला सुरुवात केली. 2-3 टाइम चहा करून केला, गाईच्या दुधाचा, दूध गाईचंच असतं, चहा करून पेला. 2-3 टाइम जागले रात्रभर, पण 3-4च्या दरम्यान तिला झोप लागली मला. पण भगवान श्रीकृष्ण त्याच टायमाला तिथे आले आणि भगवान श्रीकृष्णाने तिच्या दाढीची आणि वेणीची, तिच्या नवऱ्याच्या दाढीची आणि वेणीची गाठ मारून दिली महाराज भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्ण पळून गेले. सकाळी उठल्याबरोबर ही झोपेतून अलग थकली महाराज. भिक्षाम दे असा साधू एक दारामध्ये आला. उठना करता गेली की नवऱ्याच्या दाढीला बराबर झटका बसला. मोठ्यानं ओरला होतो, अगं तुला शब्द काय, तुझं वय का, वयवृद्ध झालो आपण, परमार्थिक अवस्थेत रममान राहा, घरच्या संसारातली पंचायती कशा करता कराव्या, असं करत असताना वैतागली महाराज. ती गाठ कोणाला सुटत नव्हती महाराज, सामान्य स्वरूप नाही. ती गाठ भगवान परमात्म्यानं बांधलेली असते. ती गाठ बांधणं कळलं तुम्हाला. आज गाठ इतकी पक्की बांधल्याच्या नंतर कसं काय सुटल्या जाती हे भगवान परमात्म्याला माहित. ही गाठ कोणाला सुटत नव्हती महाराज. नेमकं भिक्षा मागण्याकरता एक साधू सकाळी दारामध्ये आला. साधूला म्हणे साधू बाबा आतमध्ये या. त्यानं हळूच दरवाजा उघडला, आतमध्ये घेतला अगोदर त्याला. कोणाला? साधूला आतमध्ये घेतल्याच्या नंतर साधूला प्रश्न विचारला सुरुवात केली, तू गावामध्ये भिक्षा मागून किती पीठ आणतोस? तो म्हणे मी 10 किलो आणतो. ती चंद्रकला म्हणे माझ्याकडून 20 किलो फुकट घे पीठ, पण गावात कोणाला सांगू नको. तो साधू असा चॅप्टर होता महाराज खरबावासारखा, 1 लाख रुपयाची चुका. त्यानं 20 किलो पीठ घेतलं. त्याआधी बरोबर सगळ्या गावात जो भेटेल त्याला सांगायला सुरुवात केली, अरे पिक्चर बघायचा का रे, चंद्रकला काकूच्या घरी जा. असं सांगत असताना महाराज नेमकं शांताबाई नावाची गोळ भेटली. काय शांती नावाची गोळ भेटते तुला म्हणून सांगते गावात कोण अशांती. प्रत्येक पेपर गावागावात सगळ्या गोकुळामध्ये चर्चा झाली महाराज भगवान परमात्म्याची. पण तिच्या लक्षात आलं आता जवळजवळ आपला बाजार कोणता आहे? बाजार उक्कलगावचा बाजार. उक्कलगावच्या बाजारातून विळी आणली होती, चाकू आणला होता, सगळे प्रयोग कराकर कापण्यासहित प्रयोग केले माझे. काय ती गाठ सुटत नव्हती. भगवान परमात्म्याने गाठ मांडली तुम्हाला. ती का सामान्य स्वरूपी का भगवान परमात्म्याचा हाताचा स्पर्श झाला होता. मग म्हणे ही गाठ सोडण्याकरता काय करावं लागेल, गाठ मारून त्याच्या घरी जावं लागेल. सगळ्या गोळणी मारा. दाढी विणीची गाठ बांधून चालत असताना विठ्ठल रुक्मिणी रोड मध्ये पोरं हुरे मोठ्यानं बोबाटा करायचे पोरं मला. सगळे लोक हसून जाम पिक्चर बघायला लागले. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्यानं साक्षात त्या गाठीला हात लावला तिथून पुढे गाठी सुटल्या महाराज. आवरून समजा ज्या दिवशी संत महात्मे किंबहुना योगीराज रंगागिरी महाराज प्रत्यक्षात मस्तकावर हात ठेवतील महाराज, त्या दिवशी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची सुद्धा गरज पडणार नाही. एवढे संत महात्म्यांची ताकद काळाची गरज आहे. म्हणून दुसऱ्याला भरू नका. अधिष्ठान आपल्याला आपल्या परिसरामध्ये हरिहर केशव गोविंद म्हणे या संत महात्म्यांच्या चरणारविंदीनं तू मस्तक व्हा. परत जीवनात कोणाचीच गरज पडणार नाही. विठाल नाना प्रकारच्या खोड्या केल्या
केला महाराज. यानं काय केलं एका दिवशी गौरव म्हणे परवा आला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा ताकाचा डेरा घेतला दार निघून दिसून पोटा फोडला महाराज. इतका विचित्र कृष्ण. पण त्यावेळेस मग यशोदा मातेला साक्षात प्रत्यक्षात पकडून आणा म्हणून एका गवळीने जागी त्याला ताक फोडताना ताकाचे माटे फोडताना धरलं आणि चाल म्हणे यशोदेकडे तुझी आई खूप मोठमोठ्यानं ओरडून सांगते आमचा कृष्ण साक्षात धरून आणा. चालत असताना भगवान श्रीकृष्णाचा हात धरला यानं हळूच मंदिरापाशी तिच्या नवऱ्याचा हात गळून दिला धरून दिला. दोघही नाराज चालले. अगं तो थांब माझ्याकडे बघ पती कशाची ऐकते मला ऐकलंच नाही शेवटी तिनं यशोदेच्या दारापुढे गेली. यशोदे तू म्हणत होती साक्षात पकडून आणा हा आदर साक्षात धरून आणला तुझा कृष्ण साक्षात धरून आणला. त्यावेळेस यशोदा बाहेर आल्याच्या नंतर यशोदा मोठमोठे नाचली. अगं हा माझा कृष्ण आहे तुझा नवरा आहे. तेव्हा ती म्हणे तुम्ही माझ्या हातात केव्हापासून आलात. तो म्हणे लग्न झाल्यापासून तुझ्याच हातात येईल तर कोणाच्या हातात आहे. असं सुरस्थितीतलं वर्णन भगवान परमात्म्याने केलं महाराज. पण जे साक्षात ज्या दिवशी यशोदा मातेला कळालं त्यावेळेस यशोदा माता म्हणे आता तुझं इथं काही काम नाही तुला शाळेत पाठवावं लागेल. कोणती शाळा ती. अरे तुम्ही गाया घेऊन चाले तुम्ही गाया घेऊन चाले शेतामध्ये सुद्धा ते शांत बसले नाही. गाया चारवल्या बाबा गाया चारवल्या. गाया चारत असताना सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सगळ्या सवंगड्याचे खेळ मांडायला सुरुवात केली. खेळ मांडला निश्चित स्वरूपाने हा खेळ मांडल्याच्या नंतर खेळून थकले महाराज गोपाळ.
खेळून थकल्याच्या नंतर आता काय करा, शिदुरा आणा तुम्ही. शिदुरा सगळ्यांनी सुरसंपन्न शिदुरे आणली होती महाराज. पण नंदाचं पोरग होतं कोण, विसरून गेले का? कोण? भगवान श्रीकृष्ण नंदाचं पोरग होतं महाराज. ते नंदाचं पोरग असल्यामुळे शिदुरी सुद्धा चांगली बाकीची गरीब होते. पण भगवान श्रीकृष्णाला गोपाळ म्हणे, देवा तुझी शिदुरी चांगली, आमची जशी असेल तशी तुला वागवावी लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणे, कोणाची कांदी भाजी असू द्या, सुकी भाजी असू द्या, याचा भाजी असू द्या, हे सगळं आणा म्हणे, आपण गोपाळ काला करू, काही हरकत नाही म्हणे. एक सद्गुरु नारायणगिरी महाराजांची गोवण प्रिय महाराज. या अनुषंगाने त्या गोवणीमध्ये भावा असे वापरत महाराज. कानोबा तुझी गोंगडी चांगली चांगली चाल म्हणत नाही, कसं ती चाल त्यांनीच म्हणावी महाराज. परत आम्ही म्हणू, चाल त्यांनी म्हणावी, कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली रे. भगवान श्रीकृष्ण स्वरूप स्थितीतलं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसं असेल तसा नाव आपण गोपाल काला करू. पण आवर्जून माझा मुद्दा असा आहे, गोपाल काला केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना काला वाटला. कोणाला? गोपाळांना काला वाटला. भगवान ब्रह्मदेव, इंद्र, महेंद्र सगळे देव वरतून बघत होते महाराज. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. आम्हाला दे ना थोडा, आम्हाला दे ना. नाही देणार. का नाही देणार? नारदांच्या द्वारे शिष्टाई केली ब्रह्मदेवाने, म्हणे हा काला आम्हाला मिळालाच पाहिजे. याच्याकरता नारद खाली आले महाराज, खाली आले. आणि खाली आल्याच्या नंतर देवाला म्हणतात, कृष्णा अरे हा काला आम्हाला नाही देणार का तू? नाही म्हणे. हा काला कोणा करता? हरिभक्त पारायण महाराज मंडळ. कोणा करता? हरिभक्त पारायण, हलकट भक्ती करण्यात तत्पर असणारा विठ्ठल न ज्ञानेन सिद्धोन योगेन नरः. या लोकांना सुद्धा नाही मारत. फक्त जे भगवान प्रभू रामचंद्राचं किंबहुना भगवंताचं भजन करतात, संत महात्मांची सेवा करतात, यांकरता काला महाराज. पण ब्रह्मदेव अतिचात्र सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव म्हणे, यांनी काला खाल्ल्याच्या नंतर येवकोड गावच्या तळ्याला हात धुवायला येतील. कुठे येत ना हात धुवायला? यमुनेला हात धुवायला येतील. आपण काय करू? काल्याची आसी, काल्याची आसी, झाले माझे सोनिया हाते ती सांगा दे हात, सोनिया हाते ती सांगा दे हात, सोनिया हाते सांगा काल्याची आसे, काल्याची आसे, झाले माझे, झाले माझे, हाते ती सांगा दे हात, सोनिया हाते सांगा दे हात, सोनिया हाते सांगा दे हात. भगवान श्रीकृष्ण म्हणे, अरे या व्यतिरिक्त सांगतो तुम्हाला, निळवळ्यांची गोपिका अशी या मतामध्ये, अरे ब्रह्मदेवा तुला अक्कल नव्हती, अक्कल मी दिली. येण्याची पुढवणी वेद केला शानव, याची ना भीकमळे जन्मचतुरानना, याची महाते जे तेज उष्टाशना, याची निरप्रभा प्रकाश रवी किरणा. येण्याची पुढवणी वेद केला शानव, येण्याची मेरू स्तंभाचला धरिला, दिशा दिग्पाळाशी येण्याची धाव दिदला. ही सगळी अवस्था भगवान श्रीकृष्णाची महाराज. ब्रह्मदेवा रटंका अहो म्हणे, आपण काला खाल्ल्याच्या नंतर हात आपल्या टिरीला पुसा, पुण्याला पुसा, असं भगवान श्रीकृष्णाचं स्वतः म्हणणं आहे महाराज. पण तो काला ब्रह्मदेवाला मिळाला नाही. तो काळा आम्ही पुनरुपात मिळवण्याकरता पुन्हा अवताराला येऊ, अरंगाचं प्रदान करू. उपजनिया पुढती येवो, 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 उपजनिया पुढती येवो. कालाचा मोदगी बात, कालाचा मोदगी बात, वैकुंठीत ऐसे नाची,
खाण्याकरता मी परत येऊ महाराज. म्हणून ब्रह्मसोपान तो झाला भक्ता आनंद वर्तना. किंबहुना या अनुषंगाने ठरलं आदिशक्ती मुक्ताबाई किंबहुना या अनुषंगाने व्यतिरिक्त धरलं जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांचं म्हणणे 10 अवतार सुद्धा मी होतो भगवान श्रीकृष्णाला साक्षी महाराज. पण हे अवतार हा काला खाण्याकरता आम्ही येऊ असं ब्रह्मदेव म्हणतात. तो काला आज आपल्याला पटेलवाडीमध्ये मिळणारे आपलं भाग्य आहे महाराज. आणि हा काला परत नाही, परत जगाच्या पाठीवर पुढं सुद्धा होणार नाही, पुढं वैकुंठ सुद्धा नाही. अरुणाचं दुसरं जग वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठामध्ये सुद्धा भगवान परमात्मा साक्षात जगद्गुरु तुकोबारा म्हणतात हा काला वैकुंठामध्ये सुद्धा मिळणार नाही महाराज. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याची साक्षी पुरावा काय या अनुषंगाने भक्ती केली तर भगवान परमात्मा साक्षात आम्हा पुढे उभं ठाकेल, त्याची कृपा प्राप्त होईल. काय म्हणणं आहे तुमचं महाराज? अरुणाचं तिसरं चरण. एकामेका देव मोकी, एकामेका देव मोकी, एकामेका देव मोती, एकामेका देव मोती. झोपी घालू मारी, झोपी घालू मारी, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, तुके घालू मारी, तुके घालू मारी, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हो, भक्तिभाव कसा निर्माण होईल महाराज? एकमेका देवमुखी सुखी घालून बरी, वैकुंठित ऐसे नाही, कवळ काडी काल्याचे वृब्बार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमार, बार कुमार, जय जय विठोबार कुमाई, बार कुमार, विठोबार कुमाई, बार कुमार, विठोबार कुमाई, बार कुमार. हरी जय जय विठोबा, हरी जय 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 जय, हरी जय 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 हरी जय विठोबा Hadi jai jai
भजन म्हणा. विठोबा रघुमाई 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 विठोबा रघुमाई. हो. तो काला सुलभत्व न मिळण्याकरता वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आता फक्त सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या परंपरेनुसार आपण एकदा फक्त देवाधिक देव काला मिळण्याकरता वरतून बघतात त्यांना वाकुल्या एकदा दाखवू. सगळ्यांनी हात वरती करायचे, महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी हात वरती करायचे. राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा कृष्ण गोपाल कृष्ण. ब्रह्मादिक देव इंद्र महेंद्र भगवान परमात्मा ज्या वेळेस गोकुळामध्ये काला करत होता. हा वा क्या बात. आवाज द्या थोडा. भगवान परमात्मा ज्या दिवशी अनुषंगानं काला करत होते गोपाळा सहित ब्रह्मा महेंद्र इंद्र देवादी देव ज्यावेळेस वरतून बघत होते ब्रह्मदेवाने मागणी केली आम्हाला काला देशान का. त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः म्हणतात नाही देणार नाही देणार नाही देणार नाही देणार नाही मिळणार. भगवान परमात्मा स्वतः स्वयं अनुभवाने सांगतात की तो काला मिळण्याकरता हात वरती महिला मंडळ हा पुरुष मंडळ नाही देणार. तो काला अनुषंगाने तुम्हाला मिळण्याकरता भक्तिरसात तल्लीन व्हावं लागेल. भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल. तो अहंकाराचा वारा हा आता उपन्न नाही. अहंकाराचा वारा आमच्या विष्णुदासाला लागता का म्हणे उपन्न फिरवा पुरुष मंडळी. हा हात वरती. हा राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण. उपरनं फिरल्याच्या नंतर कोणाला बरं वाटलं. बरं आला शीतळ शांतीचा वारा. यांना काय वाटतं महिला मंडळाला. म्हणून या वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू या अनुषंगानं काला जर मिळवायचा असेल तर आम्ही पुन्हा जन्माला येऊ. अनुषंगाने पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर तो काला वैकुंठात नाही, तो काला कुठं साध्य करावा किंबहुना कुठं प्राप्त व्हावा. काल्याचं स्थान कोणतं जगद्गुरु तुकोबारांना विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुकोबाराय म्हणतात ते काला मिळवण्याचं स्थान म्हणजे वैकुंठात. एक प्रमाण सांगू का तुम्हाला, अष्टादश संतांपैकी नामदाराचे गोड प्रमाण आहे. या हरिदासाशी वाळवंट भजनाशी पै दिले. या अनुषंगानं तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. बाबा 2 मिनिट. बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली सिंके लांबी विले तुरे होतो तिघाटे. तुम्ही वाजे दोन्हीकडे नाही चारीला अधिकार फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर आरती घ्यायची का? सुख करता करता वरता विनाशी पूर्वी पूर्वी प्रेम विभाजनाची सर्वांनी सुंदर वटके दुराची कंठे जय देव जय मंगलवती वती राजमूर्ती शास्त्रांदे मान सोने मंदे मान कामना पूर्ती देव जय देव रत्नपतित वरा दुर्गोरी कुमरा चंद्रनाथी ओटी कुंकेश्वरा हिरे रत्न पुत्र समरा रुंदे गोरी करणे घालणे जय देव जय मंगलवती वती राजमूर्ती रत्नपतित मान सोने मंदे मान कामना पूर्ती जय देव योग्य 28 विजोरी वागे वाई गुरुदेव शोभा पुंडलिका बेटी करुणाले गाजनिवाई मास्तरी जग जय देव जय पांडुरंगा वाई पांडुरंगा माई वल्लभाई वल्लभ पावे जुळगा जय देव तुळशी माळा गळा करतुली कंठी कासे बिराम कस्तुरी लाटी देवा समोरा इथे का बेटी वंदरा हनुमंत पुढे जय देव जय पांडुरंगा माई वल्लभाई वल्लभ पावे जुळगा जय देव आषाढी कार्तिकी पत्रमेती चंद्रभागे मध्ये स्थान जगन दर्शनेला वयोवती केतवंतांग मार्गवंतांग बाळवारती माई वल्लभाई वल्लभ पावे जुळगा जय देव आदिनाथ राजा महादेवतेजा सर्वसाधन मनो वेला माझा राजा लोकले नारकी नितनेरती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले नाने राजा महादेवतेजा सर्वसाधन मनो वेला माझा राजा प्रकट भुज बोले विश्वभराची केले रामजनार्दनी कवडी मस्तक ठेवले राजा महादेवतेजा सर्वसाधन मनो वेला माझा राजा सर्व काळा खंड प्रेमाचा पंढरीचा वार करी वारी चुकून चंद्रभागे स्नान तुका मागे चिदा पंढरीचा वार करी वारी चुकून अकल्पा विश्वावे तया कुळा माझ्या सगळ्यांच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी काळी अहंकाराचा वारा नला गुरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नो कोणी काळी संत मंडळी रामा म्हणे तया असावे कल्याण जाम केदार काय पांडुरंगा कल्पनेची बाधा नो कोणी काळी संत मंडळी श्री असो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितराज भगवान की जय. श्री बाळासाहेब सूर्यभान पाटील जाधव यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी सन्मान होणार आहे तो स्वीकारावा. उत्कृष्टरित्या मोलाची साथ लावली असे मृदुंग यांना देखील मी विनंती करतो की त्यांचा छोटासा सन्मान होणार आहे तो त्यांनी स्वीकारावा. शिक्षकांच्या वतीने छोटासा सन्मान होणार आहे. गेले 8 दिवस विनेकरी म्हणून ज्यांनी आपल्याला सेवा दिली असे खंडाळ्यांच्या हस्ते छोटासा सन्मान होणार आहे. हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव, सर्व भजनी मंडळ उक्कलगाव असेल, पटेलवाडी असेल, खंड आयोजकांच्या वतीने छोटासा सन्मान होणार आहे तो त्यांनी स्वीकारावा. त्यानंतर आपल्या मंदिर परिसरात गेले 8 दिवस ज्यांनी लाइटिंग आयोजकांच्या वतीने छोटासा सन्मान होणार आहे तो त्यांनी स्वीकारावा. त्यानंतर ज्यांनी मंडप सेवा आपल्याला दिली असे श्री दत्तात्रय भाऊसाहेब पाटील थोरात व सीताराम पाटील गोळे यांना देखील विनंती आहे की त्यांनी सोपन यादव यांना देखील विनंती आहे त्यांच्यापैकी प्रतिनिधी गुन्हे थोरात व श्री अभिजित लक्ष्मण पाटील थोरात यांना देखील विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. ज्यांनी आपल्याला फ्लेक्स सौजन्य दिले निखिल अनिल पाटील जगदाने पाटील अॅग्रो बेलापूर बुद्रुक यांना देखील विनंती आहे की त्यांचा महाराजांच्या हस्ते आयोजकांच्या वतीने सन्मान होणार आहे तो त्यांनी स्वीकारावा. आपल्याला दिले असं श्री गोकुळ विष्णू पाटील थोरात हिंदवी मेडिकल उक्कलगाव, श्री मयूर थोरात हॉटेल रिएक्सिन उक्कलगाव यापैकी कोणी प्रतिनिधी स्वीकारावा. आपला तर चालेल दोघांचा. माणिक मामा माशी साथ लावू अशी विनंती. मामा सर्व मामा थोडं बघा इकडे सगळे समोर इकडे व्यक्त करतो आणि कोणाच्या